हे झाड आहे ना त्याचं टाळ तोडून घ्यायचं आणि ओलच घ्यायचं ओलच आणि खाली हात राहायचं असं ते सुकलं ना मग ते पेटवायचं जाळायचं आणि मग त्याच्यावर भात पेरायचं. कोरडे पडले जातात सगळे मी धरणं भरली तिथं पाणी तुंबलं आणि पण इकडचं गेलं इकडचं गेलं आणि तुमच्या डोळ्याचं डोळ्याचं चालू झालं उलटच आता काय बोलायचं विचारलं हे करतो आम्ही. मंडळी नमस्कार. जवळपास 3 दशके म्हणजे अंदाजे 1997 साली राजगड अर्थात पूर्वीच्या वेल्हे तालुक्यात विकासाची पहाट उगवली. गुंजवणे खोऱ्यात धरण होणार, शेती हिरवीगार होणार, शेतकरी सुखी होणार, गावं समृद्ध होणार, एकंदरीतच काय तर भरभराट होणार अशा बातम्या कानावर येऊ लागल्या. पण त्याच वेळी आपलं राहतं घर सोडून द्यावं लागणार, शेतीवर नांगर फिरवावा लागणार, जमीन मालक देशोधडीला लागणार हे मात्र कोणी सांगितलंच नाही. आज धरणात पाणी आलं, मात्र शेतकऱ्यांच्या जमीन मालकांच्या डोळ्यातलं पाणी 30 वर्षानंतरही थांबलं नाही. डोळ्यात जे हिरवं स्वप्न पाहिलं होतं त्या ठिकाणी आज उरलाय फक्त लाल मातीचा धुरळा. सुरुवातीला 3 वर्षे अंधाराशी लढा आणि रस्त्यासाठी सुमारे 30 वर्षाची प्रतीक्षा करणाऱ्या भूमिपुत्राची व्यथा मांडण्याचा हा केविलवाना प्रयत्न तुमच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्याशिवाय राहणार नाही. धरणाच्या उजवीकडील बाजूस हा नवीन रस्ता व्हायला जवळपास 20 वर्ष का लागली ह्याचा प्रश्न आपण सरकारला विचारू शकत नाही. सांज वेळेला घराकडे परतणारे शेतकरी बांधव अगदी रस्त्यात भेटले. डोक्यावर सरपण घेऊन जाणाऱ्या मावशींना हसता हसता विचारलं, आता प्रत्येकाला गॅस फुकट मिळतो, तुमच्याकडे गॅस कसा नाही? मला नाही बाबा मिळाला. मग करायचं ना मोदीला फोन. कशाचा आमचा कोण याड मारूची कोण काय करते दावा? अरे फुकट आता आहे ना, महिलांना फुकटाचे गॅस. होय ना, हा सांगायचं मोदींना. कोण नाही उचकट पाचकट करीत. हाय की ते गेलं जा. तसं तरी भरून आणायला काय फुकाट आहेत का? ते तरी पैसे कुठून आणायचं आम्ही गरिबांनी. हो आता तेवढं तर लागतच ना. मग तुमचं घर वरती का? हो केळगाणी. तुम्हाला ओळखलं मी. तुमच्या मी आवाज ओळखला तुम्हाला. तुम्हाला मी ओळखले. तुमच्या नुसते आवाज ओळखला मी तुम्हाला. तुमचा आवाज मला कानात आहे ना. हा तर खरं. त्यांचं नाव विचारलं नाही, पहिलं विचारलं तुमचं गाव कुठलं. चला तुमच्या घरी आहे का? हो ह्यांचं घरी ते आमचं वर आहे. आम्ही इथं खाली भात करतो. हा का? शेती खाली करतो, दुसऱ्याची शेती हा खाली इथं करतो. तुम्ही तर करता होय. हो राहायला वरती. मग बेळगावी. आता वर जायचंय परत? हो वर जायचं. हे इकडून ह्या दांडानीवर जायचं. अगो बाबा, किती वेळात वर जायला? आता काही एक तास ते जावत नाही. नाही पण मग इथं दिवसभर काम करून वर जायचं आणि परत खाली यायचं. हा उद्या मग त्यापेक्षा मग तिथं राहायचं ना. मग अहो मग घरची गुरं जनावर कुणाला सांगायची? केलंच पाहिजे. पण ते तकाटा व्हायचे होय. बघितलं तुमची गेळगाणी कुठे आहे आम्ही? हो बघितली की तुम्ही गेळगाणी. पार तिकडे दिसते का तरी अजून इथे? तीच ना ती लाईट वरची बघा. हा तेव्हा तिथं इथं. त्या लाईटीच्या पुढे आपल्याला जायचंय. रस्ता कडून तुम्हाला जायला? ते आता खांब दिसतात ना पोल लाईटीचं, हा तिकडून तो रस्ता. तिथून पायवाटी वर जायला? हा इथून वर पायवाटी बघ, या वाटाणीवर जायचं. पण रातचं एकट्याला रातचं कोण येतंय खाली? आता उशीर नाही होणार बाई. आता दोघं जण आहे आम्ही. बरं बरं. त्यांचं घर आहे का इथं? हो ह्यांचं घर आहे ते आमच्या सरकतलं आहे. आम्ही त्यांनी आम्ही दोघांनी एकत्र केलंय. एकत्र. हातावरच्या रेषा ज्योतिषाला दाखवून अनेक लोक आपलं भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण इथं कष्ट करून हातावरच्या रेषा बुजून गेल्या तरी चेहऱ्यावरचं समाधान कुठं कमी झालेलं दिसत नाही. खवळलेल्या समुद्राच्या पोटात एवढी शांतता कशी काय याचा विचार करत करत घराजवळ जाऊन पोचलो. नमस्कार. हाय का ओळख पाळख काय? आता बरं का मी आवाज ओळखलं होतं. मग त्यांना मागाशी म्हणलंय ना. तुम्हाला आवाज तुम्ही इथं ते पांढरे कपडे घातलेले. आवाज ओळखले तुम्हाला मी.
या प्रवासात अनेक माणसं भेटली. कित्येक गावांशी मायेचं नातं जोडलं गेलं. हीच खरी संपत्ती कमावली. या भूमीतलं चवदार पाणी पिल्यावर खऱ्या अर्थानं सुरू झाली सुखदुःखाची बोलणी. घर जोराच आहे का पण? नाही आता झाली 7-10 वर्ष बनवलेलं. पाणी प्यायचे का? हा प्यायचे ना. तुमचं पाणी लय वरचं वाटतं, गोड आहे तिकडचं. धरण झालं कोण पाणी आहे? वरचंच आहे ना? नदीचं आहे, नदीचं नदी चाललंय. पण त्या गेवंडाला वरचं पाणी आहे वाटतं. नाही. तुम्ही आता काय केलंय नी? घातली दार इकडे बांधावं लागते ना भातासाठी. भात ह्यानी वय ते किट मारली, किट हा ह्याने काय केलं? किट मारली, ढेकळं मारली अशी. मग तुम्ही आता पेरलंय व्हय? नाही मग गेला पेटवायला लागत यात. एवढं लवकर? आता नाही बडाच घातले ना. ती मोठी मोठी होती ना माती. टाळ तोडायचं, खाली हातरायचं, ते जाळायचं, मग त्याच्यावर भात पेरायचं. तुमच्याकडे उच्चवच पेरते. हा मोठी मोठी ढिकळ होती ते बारीक केली माती. बडात ती अशी ढिकळं निघाली ना नांगराने आणि हाताला काय काय सांगा. हा बडात नाही काय ते सांगा मला. अहो हे झाड आहे ना, त्याचं टाळ तोडून घ्यायचं, हा वल्लच घ्यायचं. वल्लच, आणि खाली हातरायचं असं. ते सुकलं ना मग ते पेटवायचं, जाळायचं, आणि मग त्याच्यावर भात पेरायचं. लय मेहनत आमच्याकडं. पण आम्ही असं करत, आम्ही ना असं करत. नाही तुमच्याकडे खाली नाहीत करत. पण आता इथं किती घर आहे तिथं? हो लय घरं होती. आता 3च राहिल्यात. 3 गेली सगळी घरं उठून. शाळेचा रस्ता अंदाज आलाय 15 वर्षात. रस्ता नव्हता व्हय? रस्ता ह्या वर्षी झालाय तयार. बांधलेली परत मोडून गेली खाली गेली ते काय शाळेच्या पोरांना. लोक इथे धरण झालं तेव्हा पाणी तुमचं इकडे आली पलीकडे गाव होतं. धरणातच होतं. धरणातच होतं. तर धरण झालं ना मग पाणी साठल्यावर इकडे घरं बांधली. तिथं सोय नाही रस्त्याची, त्यामुळे मग गेली. म्हणजे तुम्ही इथं घर बांधून पण मोडून चालला होता व्हय? शाळेचं बांधतं पोरांच्या सगळं सगळं लफडा. मग ते असं त्याचं करून मग पोरांच्या शाळेच्या सोया केल्या. मग आम्ही तिथं धरलं इथंच मग शाळा घर. कुठं होती इथं? इथं गावात होती खाली. शाळा कोतापूरला होती पण पाणी तुंबल्यावर मग इकडे आड्यावर आल्यावर सोयीच नाही ना. गाव उठून गेला मग ते दानेवला काय वाटलं तिकडे अलीकडे धरणाच्या बांधा तिथं काय राहिल्यात यांच्याच गावातली. ती बोट बिट होती ना वाटतं, काय करते ती बोट किती त्या बोटाचं ठिकाण आहे का? आणि शाळा नेवीला जायला नेवीन घेऊनच होती फक्त. आपल्याकडे नाही इकडे. आम्ही गेलो का तर जायचं त्याने राशन आणायचं वांदा. आता तिकडे पडायला जायचं ते महिन्यातनं कसं तरी बोटवाल्याला न्यायला लागतो. इकडे एसटी बिटी येते का मग? नाही अजून आहे ह्या अजून रस्ता झालाय 2 महिने नाही झाले रस्ता झालेला तयार. रस्ता आता झालाय व्हय? हा तुम्ही मागं मला म्हणलो आम्ही पाणी इथून आणायचं घेऊन ते कडून आणायचं. ते वर माती ते आता खाली गेवंड्याला नाही का पाणी गेले, पाईपलाईन गेली गेवंड्याला, तेच पाणी आम्हाला असायचं तिथंच वरती आहे, गेवंड्याच्या गावाच्या वरच्या बाजूला आहे. घेऊन पुढे ह्या दऱ्याच्या पलीकडे घेऊन. हा तुम्हाला लाईट होती का पहिली? लाईट आम्ही इथं आलो 2-3 वर्षांनी आली. मग 2 वर्ष लाईट असं नव्हतंच. नव्हतं राखेल तर दिवं करा. नव्हती लाईट नव्हती. धरण ते पण लय- पाणी तुंबलं इकडून. आपल्याला आणि यांना सांगतेच नाही ह्यांना 2 वर्ष आधी आली. आपल्याला 2 वर्ष म्हणजे तुम्ही 2 वर्ष अंधारातच काढलो? अंधारात. एक दिवस सुप्रिया सोळ्या गेलो आम्ही 20-25 जण. हा. अर्ज दिला तेव्हा मग ते पोल बिल आणले. ह्या दांडाने खाली पोल आणलेला तिकडे वर फेकून दिले त्यांनी आणून. लाईन होती गिळगाणीसाठीच पहिली. हा ह्यांनी पुढारी लोकांनी ती खाली फिरवली. मग परत आम्ही माहिती अधिकार टाकून मग परत ह्या लाईनला जाऊन करून गिळगाणीला नेली. असं झालं. बैलांनी ओढून आणले पोलवरती सोडले रस्त्याला जागी त्यांनी. ते आम्ही मग बैलांनी आणले खाली ओढून आणि मग पुरले. अहो पण आपलं हक्काचं घर गिळगाणीला नेली परत. नाही, आपण आपलं हक्काचं घर सोडून इथं आलो होतं की आपल्याला नवीन जागा मिळाली. 2 वर्ष रस्ता नाही, लाईट आहे नाही. काय मग तुम्हाला असं नाही वाटलं की आपण ते आगीतून उठून, रस्ता जवळजवळ 15-20 वर्ष नाही. मग असं नाही वाटलं का ते आगीतून उठून फपडत पडलो? काय बोलायचं नाही ते. आता जागाच नाही राहायला कुठे तर काय करणार. बरं राहिलो इकडे जातं बरं जाऊ दे. मग तुमचं शेत खाली गेलं असं, शेत खालचं गेलं. मग वरती वरती राहिलं इथं थोडं. तीच काम करतोय आम्ही आता. ते आपलं चालू मार्ग. मग तुमची पोरं बाळा? ते आता खाली येतात ना. इथं या बाजूला नाही का घर ते 1 नंबर गावठाणे तिथं राहायला आहेत पोरं शाळेला. पोरगा येते तिथं पोराच्या शाळेत पाहिजे तिथं ठेवला त्याला. मग काय इकडे कुठनं येणार जाणार कशी होती. मग तुमचं काय जीव गुतलंय मग? आमचं आता जमीन आहे इथं थोडी. आपलं वर्षाचं खाद्य थोडं होते अच्छा. तेवढ्या घर. काय गरज तेवढं. खाली काय आहे, घर विकतचं घेऊन खायचं होती ते. इथं आपलं काहीतरी करून खातोय. एवढ्या करता राहायचं आहे. मग इथं कोण कोण आहे? मंडळीत मीच आहे. दोघंच? आणि सोबतीला कोण? ये खालच्या घरातले तिथे. हा. आणि पोरगा येतो आपल्याला आम्हाला बिवायला येते. इथं ती गेले आता याला चाकणला आहेत. इथं पोरांचं बांधव होतं त्यांच्या शाळेचं.
अरे बाप केव्हा तरी म्हणजे प्रत्येकाला आपलं सुई निघून गेली. निघून गेलीत. 6 महिन्यांनी केव्हा तरी येतात. कधी काळी वाटलं होतं की धरणाच्या पाण्याने भरभराट होईल, सुखाचे दिवस येतील, पण आज वास्तव काही वेगळंच आहे. पोटची पोरं दूर गेली, नातवंड शाळेसाठी दुसऱ्या गावाशी गेली, मग ही राहती घरं एकटी पडली माणसाविना. यांनी कुणाकडे आपली व्यथा मांडावी? शेणा मातींच्या या घरांच्या भावना कधी कळणार? का इकडे शेतीचे सगळे अवजार आहेत. हे आहेत ना टोकरे आहेत. या टोकऱ्यांचा उपयोग म्हणजे मासा पकडायला. तुम्ही जर पाहिलं असेल ना, या घराच्या आजूबाजूला तुम्हाला आहे ना ही लसणची बेट पाहायला मिळतात. या बेटांचा दुहेरी उपयोग होतो. एक म्हणजे त्यांना घराचं संरक्षण होतं, वाऱ्यामुळं घर उडून जात नाही. दुसरं म्हणजे ह्यांना उत्पन्न मिळतं 4 पैसे. त्याला काय मशागत नसते, काय नसतं, पावसावर जगतं ते पीक. त्यामुळे दुहेरी फायदा होतो. हां, हे बघा, हे पावसाळ्यात उपयोगी पडणारं इरलं. काय त्यांना इरलं म्हणतात, काय इरणं म्हणतात. आता टांगून ठेवलंय, त्याला पावसाळ्यात काढणार बाहेर. ही काऊला रुगर, ही फणसाची झाडं, बाजूला म्यास, आंब्याची झाडं, ही आता पाहायलाच मिळत नाहीत. नाही, लय अवघड पडलं आमचं. लय अवघड झालं या धरणाने. शेतीच राहिली नाही लोकांची. शेतीच राहिली नाही, खाली तळाची. आता राहिल्या त्या डोंगरे शेत्या जमिनीच्या टाकल्या आता इथं काय, इथं दुसऱ्याचं आपलं अर्धलीनं करून खायचंय, दुसरं काय आहे आता? म्हणजे आपल्या जागेत आपणच मजुरी करायची. आम्ही नाही दिली, पण बाकीच्यांनी दिलं ना. तीच बाकीच्यांनी तर लोकांच्या पाळी आली ना आता. 30 पाळी आली. आता एवढं हे पण लोकांनी काय ठेवलंय? ते इकडं शेतीच्या काही नाही लोकांनी राहिलं काहीच कुणाकुणाचं. ठेवलं नाही. काही नाही ठेवलं इकडं गट. इथं एक गट राहिला, एक जणाचा, ते आमच्या पाहुण्याचा. इथं आमचं वरती राहिलं थोडं. इथं गणपताप्पा देवगिरकर राहिला आहे. इथं ते मंदिर आहे ना, त्याच्यावर एक पार्टीवाला मागाची मोजणी करत होता. त्याच्यावर 2 माणसांनी ती मोजणी करायला, आणि ही माणसं मागून छत्री घेऊन ऊन लागते म्हणून. म्हणलं काय चाललंय यांचं? त्या पोरानं विचारलं मला. वरती यांनी खरेदी घेतली, त्याची मोजणी करायला गेलो आम्ही. तिथं कोण रे एवढं वर गेला? कोणी इकलं ते नवीनच आता झालं, नव्हता तिकडं पाठीवाला. गेला असेल कोणतरी. गट निघाले होता ना. पण तुम्ही जेव्हा जमिनी द्याल तुम्हाला पैसे नाही मिळलं त्याचं. अहो काय त्या टायमाला लोकांना फसवली. किती 35,000, 40,000, कोणाला 50,000, 60,000 घराचं दिलं. आणि जमिनींचं काय दिलं गुंठे? ते सरकारी कानूनने काय नाही दिलं आम्हाला. किती बरंच गेलं ते, 1.5 एकर गेलं, किती 65,000 रुपये फक्त आलते. 4 भाव. कसं काय मागवायचं सांगा तुम्ही? एवढा विचार करा. इकडे काय बोलायचं नाही. ते सगळी फाटाफूट झाली आमची. बेकारी सगळ्यांची केली लोक या धरणाने. मंडळी, समोरचं पाहतोय ना तो किल्ले तोरणा, आणि ह्या तोरणा धरणाच्या अगदी बेसलाच इथं हे गुंजवणी धरण आहे. आणि त्या गुंजवणी धरणाचं हे बॅकवॉटर इथपर्यंत आलं आहे, जवळजवळ त्या गिसर गावच्या पुढं गेलं आहे. 15 ते 20 किलोमीटरचं पात्र आहे. आणि ह्या पात्रामध्ये असंख्य गावं बुडाली, असंख्य स्वप्न बुडाली, आणि असंख्य लोकांची शेतीही बुडाली. ज्या ठिकाणी लोक ना आपलं पोट भरत होते, शेत करत होते, ती शेती आज ह्या पाण्याखाली गेली आहे. ह्या लोकांना विस्थापित व्हावं लागलं, आपलं राहतं घर सोडून जावं लागलं, आपली राहती माणसं, राहतं घर, त्या वस्तू, त्या आठवणी सगळं ठेवून जावं लागलं ते ह्या धरणामुळं. आज अनेक लोकांच्या डोळ्यामधले अश्रू असेच आहेत. ह्या धरणामध्ये जरी पाणी जमलं असेल ना, तरी त्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू अजून काही थांबले नाहीत. धरण पाण्याने फुल भरलं, पण त्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू अजूनही थांबलेले नाहीत. ह्या पाण्याखाली असंख्य स्वप्न दडलेली आहेत. त्यांची घरं, त्यांच्या शाळा, त्यांचं लहानपणीचं अंगण, ज्या ठिकाणी खेळलो, बागडलो, मोठं झालो, त्या प्रत्येक आठवणी इथं दडलेल्या आहेत त्या पाण्याखाली. ह्या पाण्याने सगळ्या आठवणी आपल्या पोटामध्ये सामावून घेतल्यात. विकास गरजेचा आहे, पण विकासाबरोबर ह्या लोकांच्या भावना, ह्यांचे अश्रू, ह्यांचं जे प्रेम आहे, माया आहे, ते कुठे? ही जी आपली माती आहे, ही काळी माती, जिने आपलं पोट भरलं, जिने आपल्याला 2 घास अन्न दिलं, त्याच्यामुळं आपण मोठे झालो, ह्या जगात आपण आलो, त्या काळ्या आईला आता विसरण्याची वेळ आलेली आहे. केवळ विकास. पण ह्या विकासामुळं माणसं जवळ आली, पण गावं दूर गेली. हो,
ह्या बाजूला एक गाव आहे आणि ह्या बाजूला एक आहे. संकटकाळी कधी हाक मारली तर ह्या गावातली लोक ह्या गावात यायची, पण आता संकटकाळी जरी हाक जरी मारली तर त्यांच्यापर्यंत पोचत नाही. का तर या पाण्याच्या आवाजामुळं. माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे की पाण्याचा आवाज म्हणजे ह्या पाण्यामुळं त्यांना इकडे येता येत नाही. त्यांना जर ह्या काठावर यायचं म्हटलं ना तर इकडून असं 40 किलोमीटरची, हे बघा इथपर्यंत 40 किलोमीटर प्रवास करून त्यांना यावं लागतंय. म्हणजे एकेकाळी हाक मारल्यानंतर संकटकाळी उभी राहणारी माणसं सोडून गेली आणि आपण म्हणतो विकास झाला. माणसं एकत्र येणं, माणसं जवळ येणं म्हणजे विकास का गावं सोडून विस्थापित होणं, गावं दूर जाणं म्हणजे विकास? तुम्हीच ठरवा. सरकार म्हणतं विकास झाला आपला. त्यांचा कसला एका झाला कुठं दाखवलं? जमीन जाते गावला दिली, गावठाण इथं राहायला दिलं. इथनं माणूस शेती करायला जाईन का तिथं सांगा? जाते गाव कुठं आलं? शिक्रापूर, नगर रोडला. हा नगर रोडला. तिकडे जागा दिली आम्हाला. 200 किलोमीटर येईन जवळ. हो काय ते जाड्यावर कसा शेतकरी सांगायचं. आणि तिथं इतकी दादागिरी. ते मग आम्ही गेलतो एक दिवस, तर ते योग सामनेवालाच म्हणला जगायचे असले तर येऊ नका आणि मरायचे असले तर या इकडे. मग आमच्या मोठ्या बंधूंनी जमीनच इकडे टाकली, तिकडे जायचंच नाही वाटला. म्हणजे बघा एवढी दादागिरी. म्हणजे धरणाच्या पाण्यात उडी मारून जुन्याची आली तुमच्यावर. मग काय बोलायचं नाही ते. त्या माणसाला सांगितलं तुझी जमीन नाही गेली, तेल लावायला डावी येतो कशाला मारायला इकडे. आता हे धरण झाल्याचा फायदा तुम्हाला होते का? फायदा आम्हाला काय नाही. पाणी नाही. पाणी पियाचं वांद उलट मोरी खाली. इथल्या लोकांचा काय फायदा आहे? धरणाचा काहीच फायदा नाही. तुम्ही जमिनी दिल्या, घरं दिली, सगळं दिलं. ते खालच्या लोकांचा फायदा केला, इकल्या काहीच लोकांचा नाही. आता सरकारने जमीन आम्हाला दिली, हं. आम्हाला दादागिरी केली त्या लोकांनी म्हणून आम्ही विकून टाकले. ते केस आमच्यावर चालवतात. म्हणजे चहा नाही पित मी. नाही पेत घ्या की काळ आहे चांगला आहे चाय. तर तुम्ही आग्रह तिच्या आगाव पित नाही माहिती अजून. मी चहा घ्या, थोडासा दिलाय. मी नाही दुधाचा चाय का आपण हा का? घरी गुरं बी राहत का मग? नाही विकून टाकले सगळं, काही नाही ठेवलं मी. पाहिलं काय तुला तुमच्या? लागलं मग अशी दर लाकडं हे रक्त आलं. लय अवघड हो आमचं इथं. मग गुरं पण बैल बिल आहेत का? काहीच नाही. पती विकून टाकले मी. ते चारायला दाटीन आता पार्टीवाले किती तरत देते, शिरून देणार नाहीत. हो. तिथं एक आहे त्याचं आळी मारली तर पॅक कोरडे पडल्यात आता सगळे. मी धरणं भरली, तिथं पाणी तुंबलं, आणि पण इकडचं गेलं, इकडचं गेलं आणि तुमच्या डोळ्याचं डोळ्याचं चालू झालं उलटच. आता काय बोलायचं विचारलं हे करतो आम्ही. ते बिबटे सोडले ते आता कुत्रं सुद्धा ठेवीत नाहीत, राखणदाराला आहेत आमच्या ते. बरं बापरे. 3 कुत्री नेले असले. हा ना, ते बिबट्यांचं बी असेल लय ब्या. आणि शेतीला डुकराचं बी असेल. 2 महिने राखायला लागते आम्हाला. 2 महिने त्याच्या राखाणच करायचं. करायची मग जे काय काय शिल्लक राहील ते आपल्याला. मग आपल्याला. का रे बाबांना बांधते तुम्ही? सर सर माग आंब फणस तुम्ही काय जाऊ का? मुंबईला गाड्या भरून जायच्या संध्याकाळच्या दर 4-5 गाड्या असायच्या. आपले इंझरवाले पण होते ना बिकुले, त्यांची गाडी होती ती जायची. लय आम्ही कैरी पाठवायचो पहिले. मग फणस, कैरी आणि म्यास, मग तुम्हाला इथलं उत्पन्न म्हणजे ही काय आता नवीन झाली एवढीच इकडे उत्पन्न. आम्ही इथं आलो नवीन केली, खाली गेली बुडाली. खाली होती चांगली उत्पन्न गावात. लोक कैरीचं पैसे लय लोक करायचे पहिले. कैरीचं लय पैसे व्हायचे. आता काय आहे, गाडी मार्ग नव्हता, ह्या वर्षी चालू झालाय. आता काय कोण गाडीवाला झाला तयार तर मग होतील. आता ह्या आपल्या गावरान कैरीला नाही कोण. नाही डिमांड राहिले नाही गावरान कैरी. फक्त लोणच्यावाला आंबं राहिलं आहे थोडंसं, तेवढंच लोणच्याच. नाही तर ना. हो का मंडळी, हा रानचा मेवा. तुम्ही ओळखा बरं आहे काय आहे नक्की. मी तुम्हाला फक्त हिंट देतो. मावळं ह्या असतात बघा, आणि ह्या आपली करवंदी असते ना, तर ती जाळ्या असते आणि त्याला पण सेम काटे असतात. फक्त तुम्हाला तुम्ही ते नाव सांगा. तुम्हाला आता हे बघा, हे ना, हे हिरवे आहेत, कच्चे आहेत जरा, आणि त्यांना जेव्हा पाड लागतो ना ते असे जरा नारंगी रंगाचे होतात. हो का, दिसलं का? पण तुम्ही ओळखायचं त्याचं नाव काय. मी तुम्हाला थोडी हिंट देतो आणि दाखवतो पण.
मंडळी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हे वेल कशाचे आहेत आणि ही फळं कसली आहेत. हे बघा पाहिली का, या फळांचं नाव काय आहे आणि ही फळं ज्यावेळेस तुम्ही खाता ना तेव्हा त्याची चव कशी असते पण सांगा. आपण शोधूया का सापडतं का पिकलेलं. ओके हे बघा आपलं नशीब आपल्याला सापडलं आहे आणि हे पिकलेलं आहे. हो हे कच्चे असतात आणि हे पिकलेलं आहे. हा रानचा मेवा आहे आणि ह्याचं नाव काय मला सांगा. हो आतून आहे ना एकदम ऑरेंज आहे. आपलं लेमन असतं ना लेमन गोळी तसं ऑरेंज आहे. मला कमेंट करून सांगा हा जो रानमेवा आहे ना याचं नाव काय. बापरे. चला मंडळी लवकरात लवकर भेटूया पुढच्या आठवड्यात सकाळी 11:11 वार कुठला शुक्रवार अगदी बरोबर. पण आठवणी सांगा मला याला काय म्हणतात ते. मंडळी एखाद्याच्या तोंडातला घास हिरावून घेऊन दुसऱ्याचं पोट नाही भरता येत. हजारो लोकांच्या स्वप्नांची होळी करून देव प्रसन्न नाही होत. तब्बल 1 पिढी गेली तरीही विकासाची फळं काही चाखायला मिळाली नाहीत. ज्या धरणासाठी स्वतःच्या जमिनीवर तुळशीपत्र ठेवले त्या लोकांचे फोटो आज भिंतीवर टांगलेले दिसतात. अजून किती पिढ्यांना वाट पाहायला लावणार आहात.